मैदानावर फ्लॉप शो आणि आता खिशातूनही पैसे गायब. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंत. भारताविरुद्धच्या लाजिरवाण्या पराभवानंतर आणि विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर आता पीसीबी म्हणजेच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आपल्याच खेळाडूंवर अशी काही कारवाई केली आहे की संपूर्ण क्रिकेट जगत हादरलंय. नेमकं काय घडलं तेच आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊ. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. कधी काळी स्वतःला किंग म्हणवून घेणारे पाकिस्तानी खेळाडू आता रडकुंडीला आले आहेत. पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नकवी यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. भारताविरुद्धच्या पराभवानंतर संतापलेल्या बोर्डाने प्रत्येक खेळाडूच्या पगारातून तब्बल 50 लाख म्हणजेच भारतीय रुपयात 16 लाख रुपयांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. हा केवळ दंड नाही तर त्यांच्या खराब कामगिरीचीही त्यांना दिलेली शिक्षा आहे. पाकिस्तानचे खेळाडू आधीच त्यांच्या बोर्डाशी पगार वाढीसाठी भांडत होते, पण आता परिस्थिती अशी आहे की असलेल्या पगारातही मोठी कात्री लागली आहे. 50 लाखांचा हा दंड म्हणजे काही खेळाडूंच्या वर्षभराच्या मॅच फी इतकी मोठी रक्कम आहे. बाबर आझम असो किंवा कर्णधार सलमान आघा असो, बोर्ड कोणालाही सोडणार नाही. त्यामुळे हा पाकिस्तानी खेळाडूंसाठी मोठा धक्का म्हणावा लागेल. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? पाकिस्तानी खेळाडूंचे पगार कापून पीसीबीने योग्य केलं का? ते आम्हाला कमेंट करून सांगा. आणि अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत रहा.